मीनल तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. 2 भावांनंतर तिचा जन्म झाला होता. तिचे दोन्ही भाऊ आणि आई बाबा तिचे खूप लाड करत असत, कारण ती सर्वांचीच आवडती होती. तिच्या तोंडून शब्द बाहेर पडल्या पडल्या ती गोष्ट तिच्या समोर हजर असायची. प्रत्येक जण तिच्या सर्व इच्छा पूर्ण करत असत. मीनल दिसायला खूप सुंदर होती, त्यामुळे तिच्या भावांना असे वाटत होते की मीनलसाठी एका चांगल्या घरातील मुलगा शोधायला हवा. परंतु कॉलेजमध्ये मीनलला निखिल आवडला होता. मीनलने ही गोष्ट सर्वात अगोदर तिच्या दोन्ही भावांना सांगितली. तेव्हा तिच्या दोन्ही भावांनी त्यांच्या पद्धतीने निखिलची माहिती गोळा केली. तेव्हा त्यांना तो चांगला वाटला. मग ते मीनलला म्हणाले, अगोदर तू तुझ्या अभ्यासाकडे नीट लक्ष दे. मग जेव्हा तुझ्या लग्नाचे वय होईल तेव्हा आम्ही बाबांबरोबर बोलू. आपल्या भावांचे बोलणे ऐकून मीनल आनंदाने अभ्यासाला लागली. परंतु निखिलने अजूनपर्यंत मीनलविषयी त्याच्या घरी काहीही सांगितले नव्हते. जेव्हा दोघांचेही शिक्षण पूर्ण झाले तेव्हा दोघेही काहीच महिन्यात एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करू लागले. नशिबाने ते दोघेही एकाच कंपनीमध्ये काम करायला जात होते, म्हणून कॉलेज पूर्ण झालेले असताना सुद्धा त्या दोघांनाही एकमेकांना भेटण्याची संधी मिळत होती. आता मीनलच्या भावांना तिच्या लग्नाविषयी चिंता वाटू लागली, म्हणून त्यांनी आपल्या बाबांकडे निखिलचा विषय काढला. तेव्हा मीनलचे बाबा म्हणाले, तुम्ही दोघांनीही त्या मुलाची चौकशी केली आहे. तुम्ही मीनलविषयी जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल आणि मला तर फक्त माझ्या मुलीला आनंदात पाहायचं आहे. अशा प्रकारे मीनलच्या बाबांनी एक प्रकारे त्यांच्या लग्नाला परमिशनच दिली. आता मीनलच्या आनंदाला पारावाच उरला नव्हता, कारण तिच्या घरच्यांना सुद्धा निखिल आवडला होता. परंतु निखिलने जेव्हा त्याच्या घरी मीनलविषयी सांगितले तेव्हा त्याचे बाबा आणि त्याच्या बहिणीला खूप आनंद झाला. परंतु निखिलची आई म्हणाली, या घरामध्ये लव्ह मॅरेजवाली सून येणार नाही. तिच्या ह्या बोलण्याने निखिल हैराण झाला आणि म्हणाला, आई तू असे का बोलत आहेस? मीनल माझ्यासाठी एकदम परफेक्ट आहे. जर का तू मला तिच्याबरोबर लग्न करू दिले नाहीस तर मी इतर कोणत्याच मुलीबरोबर लग्न करणार नाही. निखिल आता हट्टालाच पेटला होता, पण त्याची आई सुद्धा ऐकायला तयार नव्हती. आता असेच दिवस जात होते. बघता बघता 3 वर्ष होऊन गेली. शेवटी नाईलाजाने निखिलच्या आईला तिचा निर्णय बदलावा लागला आणि मीनल त्यांच्या घरची सून बनून आली. मीनलचे लग्न होऊन आता आठवडा झाला होता, त्यामुळे त्यांच्या लग्नासाठी आलेले तिची जाऊबाई आणि दीर त्यांच्या मुलांसोबत पुण्याला गेले होते. मीनल लग्नानंतर खूपच खुश होती, कारण इतक्या वर्षानंतर लग्न झाल्यामुळे निखिल मीनलवर जणू काही प्रेमाचा वर्षाव करत होता. त्यामुळे मीनलचा चेहरा आनंदाने बहरत जात होता. आता 1 आठवड्यानंतर त्यांना हनीमूनला जायचे होते, म्हणून दोघेही हॉलमध्ये बसून शॉपिंगची लिस्ट बनवत होते. तेवढ्यातच मीनलची सासू तिथे आली आणि म्हणाली, सुनबाई मी असे ऐकले आहे तुम्ही हनीमूनला जात आहात. मीनल काही बोलणार त्या अगोदरच निखिल म्हणाला, हो आई आम्ही हनीमूनला जाणार आहोत. त्यावेळी मात्र मीनलच्या सासूने निखिलच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत मीनलकडे पाहत म्हणाली, सुनबाई तू हनीमूनला जाऊन काय करणार? तसेही तुमचं लव्ह मॅरेज झालं आहे. लव्ह मॅरेजवाले हनीमूनला थोडीच जातात. तेव्हा मीनलने हैराण होऊन निखिलकडे पाहिले की बघा सासूबाई काय बोलत आहेत. निखिल लगेचच आपल्या आईच्या बोलण्याला विरोध करत म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस? तुला असे का वाटते की लव्ह मॅरेज करणारे हनीमूनला जात नाहीत किंवा त्यांनी हनीमूनला जाऊ नये? मला माहित आहे की लग्ना अगोदरपासूनच मी मीनलला ओळखतो, परंतु याचा अर्थ असा नाही ना की आम्हा दोघांना एकत्र निवांत वेळ घालवायचा अधिकार नाही आहे. आता तर आमचे नवीन नवीन लग्न झाले आहे. आता आम्हाला एकमेकांच्या अजूनच जवळ येऊन समजून घेणं गरजेचं आहे. निखिल पुढे म्हणाला, आई मला चांगलेच आठवत आहे, जेव्हा दादाचे नवीनच लग्न झाले होते तेव्हा ते लोक सुद्धा हनीमूनला जाणार होते. त्यावेळी तू त्यांना हनीमूनला जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत होतीस. तेव्हा तू त्यांना असे सांगितले होतेस की तुमचे कुठे लव्ह मॅरेज झाले आहे, तुमचे तर अरेंज मॅरेज आहे. तुम्हाला हनीमूनला जाण्याची काय गरज आहे? गपचूप घरामध्ये राहून घर सांभाळा आणि घरातच एकमेकांना समजून घ्या. हनीमूनला वगैरे जाण्याचे जे काही चोचले ते लव्ह मॅरेजवाले करत असतात, पण आज तर तू आम्हाला काही वेगळंच सांगत आहेस. त्यावेळी बरे झाले दादा वहिनीने तुला विरोध केला आणि ते हनीमूनला निघून गेले. आज मी सुद्धा तुझे हे बोलणे मान्य न करता मी पण हनीमूनला जाणार. एवढ्यातच मीनलचे सासरे आनंदराव हॉलमध्ये आले आणि आपल्या बायकोचा हात पकडून तिला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेले आणि मीनलच्या सासूला म्हणाले, यालाच असे म्हणतात की म्हातारपणी बुद्धी भ्रष्ट होणे. अगं आता तुझे वय वाढत चालले आहे आणि अजूनही तुला तुझ्या सुनेंवर हक्क सांगून राज करायचा आहे. आज सुद्धा तू आपल्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू देत नाहीस. ते लोक तुला परेशान करत आहेत का, ज्यामुळे तू त्यांचा बदला घेत आहेस?
अगं, जर उद्या म्हातारपणी गरज पडली ना, तर तुझा हाच मुलगा आणि तुझी सून तुझ्या कामी येईल. माझा मोठा मुलगा तुझ्या अशाच वागण्याला कंटाळून त्याच्या बायकोला घेऊन आपल्यापासून दूर गेला आहे. आता तुला काय वाटते की छोटा मुलगा सुद्धा घर सोडून दूर जावा का? त्यांना जसे राहायचं असे आहे तसे राहू दे. फक्त त्यांनी तुझी काळजी घ्यावी एवढेच नाते तू जपून ठेव. तसंही ते कोणतेही चुकीचं काम करत नाहीत. आजकालची मुले तर आपल्या म्हाताऱ्या आईबाबांबरोबर राहणे सुद्धा पसंत करत नाहीत. हे लोक आपल्या बरोबर राहत आहेत हीच आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपला मुलगा आपला किती आदर करतो. जेव्हा तू मिनलसाठी नकार देत होतीस तेव्हाच तो तिच्या बरोबर लग्न करून त्या दोघांनीही त्यांचा संसार नव्या जागी नव्याने थाटला असता. परंतु तरीही फक्त तुझी परमिशन मिळावी म्हणून तो 3 वर्ष थांबला. फक्त आपला मुलगाच थांबला असे म्हणता येणार नाही. ती मुलगी सुद्धा बिचारी आहे म्हणून ती थांबली. नाहीतर तिने आपल्या मुलाला तिच्या तालावर नाचू शकली असती. ते असे का वागले तर त्यांचे लग्न आपल्या आशीर्वादाने व्हावे असेच त्यांना वाटत होते. आता तू सुद्धा तुझ्या मनाचा मोठेपणा दाखव आणि आपल्या मुलाच्या आनंदाचा विचार कर. नाहीतर तो दिवस लांब नाही. एक दिवशी तुझा छोटा मुलगा सुद्धा तुला सोडून निघून जाईल. तेव्हा तू या घरातील भिंतींवरती राज कर. मी तर माझ्या सुनेसोबत आणि मुलासोबत वाईट व्यवहार केला नाही आहे, त्यामुळे मी तर त्यांच्यासोबत जाऊन सुद्धा राहू शकतो. परंतु तू एकटी या एवढ्या मोठ्या घरात काय करशील याचा विचार तू आत्तापासूनच करून ठेव. एवढं बोलून ते रागात घरातून बाहेर निघून गेले. आता तर मिनलची सासू खूपच घाबरली होती, कारण तिच्या नवऱ्याने तिच्या भविष्याचा आरसा तिला दाखवला होता. छोट्या मुलांनी सुद्धा आईला हनीमूनला जाण्याच्या गोष्टीवरून विरोध केला होता. आता मिनलच्या सासूला आपल्या घरातील आपले वर्चस्व कमी होत आहे असे दिसू लागले, म्हणून ती परत हॉलमध्ये निघून आली. निखिल आणि मिनल तिथेच बसले होते. मिनलच्या सासूने तिचा मुलगा निखिलकडे पाहिले आणि म्हणाली, ठीक आहे बाळा, तुला हनीमूनला जायचं आहे तर तू जा, मी तुला माझ्याकडून परवानगी देते. परवानगी हा शब्द बोलत असताना तिचे ओठ थरथरत होते, कारण इथे तर परवानगीची काही गरजच नव्हती. परंतु तरीही आईचं मन दुखू नये म्हणून निखिल आनंदी होत म्हणाला, बस आई, तुझी आता परवानगी मिळाली तर आता आम्ही आनंदात हनीमूनला जाऊ शकतो. एवढं बोलून त्याने मिनलकडे पाहिलं आणि मिनलने सुद्धा स्मित हास्य केले. तिला सुद्धा घरातील वातावरण दूषित करून फिरायला जावंसं वाटत नव्हतं. परंतु सासूबाईंचे बोलणे ऐकून तिचे डोके सुद्धा फिरले होते. काही सासू सासरे विनाकारण आपल्या मुलांवर आपले विचार लादण्याचा प्रयत्न करतात. खरं तर सासू सासऱ्यांच्या काळात दोघं नवरा बायकोंचं कुठे जाऊन राहणे अथवा फिरणे अशा गोष्टी घडत नव्हत्या. तसे त्यांनी कधीच केलेले नसते. त्यामुळे त्या लोकांना असेच वाटते की आपल्या मुलाने सुनेने सुद्धा असेच वागले पाहिजे. परंतु आजची नवीन पिढी त्यांच्या आवडीनिवडी ह्या काळानुसार बदलत असतात. त्यानुसार त्यांचे राहणीमान, फिरणे अथवा त्यांना काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते. त्यामुळे ते तसे वागण्याचा प्रयत्न करत असतात. आणि नेमकी हीच गोष्ट मोठ्या वयाच्या माणसांना, खास करून कायम घरातच राहून तेवढेच आपले जग मांडणाऱ्या वयस्कर महिलांना बाहेरच्या जगात काय घडामोडी चालू आहेत हेच मुळात माहीत नसल्याने त्या अशा वागत असतात. त्या अशा वागतात म्हणजे त्या चुकीच्या आहेत असे होत नाही, तर जनरेशन गॅपमुळे असे घडणे स्वाभाविक आहे. म्हणून नवीन पिढीने आणि जुन्या पिढीने एकमेकांना सांभाळून घेऊन आपल्या मतांची देवाणघेवाण करून जर योग्य तो निर्णय घेतला तरच नात्यांमध्ये दुरावा येणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा. अशा नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी जर का तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.